मी मुकेश गाडे गेल्या 7 ते 8 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचं काम करत आहे आणि पक्षाने माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून मला भारतीय जनता पार्टीची उमेदवारी दिलेली आहे. माझी पत्नीला उमेदवारी दिलेली आहे. बघा भाई, तुम्ही सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्ही काय काम केलं? मी 400 ते 500 लाडक्या बहिणीची नोंदणी मोफत केलेली आहे. 1100 महिलांचं आयुष्यमान कार्ड मोफत नोंदणी केलेली आहे आणि मी 3 ते 4 रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत करून दिलेली आहे. त्या भागामध्ये बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. कोणत्या महत्वाच्या प्रश्नांना तुम्ही जर निवडून आलात तर हात घालणार आहात आणि तो प्रश्न दूर करणार आहात, जेणेकरून नागरिकांना सुविधा उपलब्ध होईल? पाण्याचा प्रश्न आहे, नाल्याचा प्रश्न आहे, रोडाचा प्रश्न आहे आणि पोलीस स्टेशन व दवाखान्याचा प्रश्न आहेत. असे खूप प्रश्न आहेत. माझी पत्नी ही गृहिणी आहे आणि ही पहिल्यांदाच राजकारणाचा अनुभव घेत आहे. मी गेले 8 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये राजकारणाचा अनुभव घेतलेला आहे. बऱ्याच वेळेस आपण पाहतो की अडचणी दूर होताना दिसत नाही, नागरिकांना नाराजी व्यक्त केलेली आहे. कशा पद्धतीने आता तुम्ही एक तुमच्या प्रभागातील नागरिकांची अडचणी दूर करणार, नाराजी दूर करणार? कारण की दुसरेही विविध पक्षाचे उमेदवार सगळे आव्हान तुमच्या समोर आहे. मी जनतेचे सर्व प्रॉब्लेम, माझे स्वतःचे प्रॉब्लेम समजून सगळ्याला सॉल्व्ह करेल. मी मुकेश गणेश गाडे, माझी पत्नी शारदा मुकेश गाडे ही भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढत आहे. तरी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती आहे की एका गरिबाच्या मुलीच्या पाठीमागे सर्वांनी खंबीरपणे उभे राहून येणाऱ्या 15 तारखेला कमळ समोरील बटल दाबून विजयी करावा. आमच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये खास करून लवजीनगरमध्ये खूप अशी शिक्षित अशिक्षित मुले बेरोजगार आहेत. त्यांच्यासाठी काहीतरी रोजगार उपलब्ध होईल, संधी होईल यासाठी प्रयत्न करेल. माननीय पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर, शिवाजीभाऊ भरोसे व केदार खटिंग साहेब, वरपुडकर साहेब यांनी माझ्यासारख्या एका गरीब मुलाला उमेदवारी देऊन दाखवून दिलं की भारतीय जनता पार्टी खरंच सर्वसामान्य जनतेसोबत आहे.